नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 5:30 आणि मी आत्ता आलो आहे बाणेश्वरच्या टेकडीवर. एक लय भारी सीन झाला माझ्यासमोर आज की वरती चाललो तुम्ही टेकडीवर. म्हटलं वरती जाऊन थोडंसं वर्कआउट काय टेकडीवर जाऊन थोडंसं व्यायाम करता येईल या हिशोबाने मी चाललेलो. त्या टेकडीच्या अगदी खाली मला एक काका भेटले आणि काका म्हणताय वरती चाललेत का? म्हटलं हो काका. तर त्यांनी माझ्या हातात 2 पार्सल दिले. त्याच्यामध्ये होते हार, देवासाठीचे हार आहेत वरती ते. तर म्हणे बाणेश्वर मंदिराच्या गेटवर हार ठेवा म्हणून. ठीक आहे. तर मी बाणेश्वरच्या गेटवर हार ठेवले. तिथे एक मुलगा आला. मुलगा परत म्हणतोय की दादा वरती चालला आहे का मंदिराकडं? म्हटलं हा. सो म्हणे हे दुसरं पार्सल आहे म्हणे, देवीचा हार आहे, तो वरती घेऊन जायचा आहे. सो घेऊन जाशील का? म्हटलं हा ठीक आहे. म्हटलं चालतोय, वरतीच चाललो आहे तर मग घेऊन जातो. म्हणजे बघा सकाळी सकाळी मी कधीतरी अशी वाट चुकून इकडं आलो आहे. म्हटलं आज चला वरती जाऊन थोडंसं व्यायाम करता येईल. आणि माझ्या हातून आज देवाचे फुलं वरती चाललेत. भारी यार माझ्यासाठी फिलिंग भारी वाटतंय. तर इकडून मी खालून आलो आहे. त्या साईडला आहे पूर्ण बाणेर सिटी. आणि इकडे जायचं आपल्याला, वरती जे मंदिर आहे त्या मंदिराला जायचं आहे. सो ऑलमोस्ट सकाळचे वाजलेत 7 आणि स्टील मी आत्ता सध्या टेकडीवरच आहे. हे जे आहे ना हे तुकाई देवी मंदिर आहे. आणि खाली जे मंदिर होतं टेकडीच्या खाली ते होतं बाणेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो या टेकडीवर एवढी सकाळ भारी होती ना, तर माझी लिटरली एवढ्या दिवसांनी आलो आहे आणि एवढ्या दिवसांनी असं कॅमेरा ऑन करून व्हिडिओ का बनवतो आहे. तर खरंच भाई सकाळी सकाळी तुम्हाला जी एनर्जी पाहिजे ना, त्या एनर्जी गेनसाठी हे लोकेशन मला तरी बेस्ट वाटतं आहे. समोर एक टेकडी आहे त्या साईडला, तुम्ही बघू शकता. इकडं काही प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत, ते वरती जाऊन टेकडी पूर्ण सर करून परत खाली येते. त्या साईडला करता येते व्यायाम वगैरे बघू शकता. हे जे काही आर्मीची तयारी करणारी मुलं आहेत. आणि या साईडला सगळ्या सोसायटी आहेत या साईडला पूर्ण. सो असं हे तुकाई देवी मंदिर आणि तुकाई देवी मंदिरच्या समोर ही आहे टेकडी. सो एक भारी मोठा असा हा ट्रॅक आहे. सोबत आपल्याला असे पक्षी वगैरे पाहायला भेटतात. एकदम सॉर्टेड लोकेशन आहे. एवढं भारी वाटतं ना मला. लिटरली पाठीमागचे 1 वर्षानंतर मी हा एक्सपिरियन्स करतो आहे. एवढी फ्रेश हवा घेतो आहे मी सकाळी सकाळी. आणि 5 वाजता उठलो असूनसुद्धा मला अजिबातसुद्धा असं दमलेलं वाटत नाही. एकदम असं रिलॅक्स फील होतं. सो असा काही एक्सपिरियन्स आहे माझा. तर आता जाऊयात खाली आणि बघूयात आपला पुढचा दिवस कसा स्टार्ट होतो आहे आज. सो आता टेकडीच्या खाली आलो आहे आणि आता मी चाललो आहे अमितला घ्यायला. अमित माझा लहान भाऊ जो की माझ्यासोबत पुण्यामध्ये राहतो. तर आता त्याला एकदा पिक करणार आणि मग आम्ही जाणार रूमला जाऊन मस्तपैकी चहा वगैरे घेणार, थोडासा आराम करणार, मग ड्युटीची तयारी. सो तिथून होती आपल्या दिवसाची सुरुवात खरी. पण आज मॉर्निंगची जी सुरुवात झाली ना भाई, ती सगळ्यात भारी होती. कारण देवाला आपण हार घेऊन गेलो होतो. म्हणजे माझ्या हातून ते हार गेले होते. आणि त्याच्यानंतर व्यायाम वगैरे केला. असलं भारी फील होतं आहे ना, एकच नव्हतं. तर बघूया काय करूयात आता. दररोज लवकर उठायचा आणि दररोज तुमच्यासाठी थोडी नवीन व्हिडिओ आणायचा.
सो ट्राय करूयात. सो आधी त्याच्या आधी आम्ही इथला पिक करतो आणि मग जातो तुला. या साईडला ना ते मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे रात्री ज्यावेळेस मी इकडे चक्कर मारतो ना तर रस्ता बऱ्याचशा ठिकाणी बंद असतो. एक ठिकाणी चालू आहे, एक ठिकाणी बंद. बट मेट्रोचं काम एवढं स्पीडनी चालू आहे ना यार. लवकर मेट्रो चालू झाली ना तुम्हाला मेट्रोचा स्वतः इकडचा मी सगळा जो रूट आहे तो फिरवत. बट अजून त्याला थोडंसं टाईम आहे. जवळच बालेवाडी हाय स्ट्रीट म्हणून सुद्धा आहे. सो त्या साईडला जो येतोय तो माझा भाऊ अमित. इथंच एका KFCच्या आउटलेटला काम करतो आणि सोबत माझ्यासोबत स्टडी पण करतोय. चलो शेट. तो मस्तपैकी आता किचन आपला रेडी झालंय. आता एक चहा बनवू, चहा पिऊ आणि मग थोडासा आराम करूया, कारण ड्युटीला आपल्याला जायचं 11 वाजता. जेवण पण बनवायचं अजून. तर हे आमचं छोटंसं असं किचन आणि चला चहा बनवून घेऊया आपण पहिल्यांदा. गॅस चालू करायचा आहे. सो गॅस चालू करायला पहिल्यांदा घ्यायचे लायटर. डन. दुधामध्ये टाकायची चहा पावडर स्वादानुसार आणि साखर आता ऍड करू का नंतर करू का उकळल्यावर करू? थोडं बॉईल होऊ दे आहे का नाही? हां ठीक आहे. असं फ्लेवर असं थोडे उमटून देत असं. थोडे नाही थोडं चालतं. थोडं म्हटलेलं थोडे नाही. उदाहरणार्थ पुणेकर्स बाय द वे. तर आधी ना मस्तपैकी चहा पावडर आणि दूध उकळून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये साखर ॲड करू. आमच्यासोबत आमच्या अमित शेठ आणि आमच्या बाल्कनीतून आणि आमच्या खिडकीतून दिसणारा समोरचा असा नजारा. सो आता चहाला उकळत आपण ॲड करूया थोडीशी साखर. 1 आणि 2 बस. 2 माणसं आहे सो 2 कप. सो 2 माणसं आहे सो 2 कपासाठी 2 हे काय एवढी साखर बस आहे. अशी जर ब्लॉगिंग केली तर माझ्या घरचेच मला पहिले फटके मारणार आहे एवढं तर नक्की आहे. कारण समजत नाही ना इन टायमिंगला. कारण चम्मच वापरायचं तर मी हात वापरतो कारण मला हे माप जरा प्रॉपर वाटतंय. तर आता झालं आहे चहा ऑलमोस्ट आला आहे होत उकळत. सो चहा सोबत मी ब्रेड घेऊन आलो आहे. चहा आणि ब्रेड खाणार, थोडासा आराम करणार, मग आंघोळ वगैरे देन जेवण बनवून गायब आपल्या ड्युटीला. सो असंच असतं भाई बॅचलर लाईफ, जे की मी लास्ट 5 ते 6 इयर हेच एक्सपिरियन्स करतो ठिकठिकाणी. कधी पुण्यात तर कधी गोव्यात तर कधी छत्रपती संभाजीनगर, कधी कुठं तर कधी कुठं. हेच एक्सपिरियन्स करतो. पुण्याचे मी आतापर्यंत 5 ते 6 भागामध्ये राहून आलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव. मला तर वाटतं की त्यावेळी जर ब्लॉगिंग स्टार्ट केली असती तर आज कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी असतो. बट ठीक आहे, मला माहिती तुम्ही साथ देणार आहे आपली. सो ब्लॉग बघत चला शेवटपर्यंत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाजायचं तर बिलकुल नाही आहे सबस्क्राईब करायला, लाईक करायला. सो लाईक करत चला, शेअर करत चला तुमच्या मित्रांना. आणि जशी आपली लाईफस्टाईल आहे थोडं दाखवायचा प्रयत्न करूयात. त्याला फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. जास्त हा व्हिडिओ मोठा नाही करत. सो व्हिडिओ इथंच थांबवतोय. भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ कसे वाटताय हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आवडलं तर लाईक आणि शेअर, त्याचबरोबर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.